आज आहे नवरात्रीची अष्टमी तिथी। तर आज आपण करणार आहोत महागौरीची पूजा आणि आज सोमवार असल्यामुळे आपण घालणार आहोत बेलाची माळ। तर हे बेलाचे जे तीन तीन पानं असतात तर हे आपल्याला घ्यायचे आहेत माळीसाठी। आणि आज रंग आहे मोरपंखी, तर मोरपंखी साडी मी घातलेली आहे। आणि आज आहे ना आपण अष्टमीच्या दिवशी कन्यापूजन करायचं असतं। तर कन्यापूजनाचं महत्त्व नवरात्रीमध्ये सांगितलेलं आहे। तर ज्या लहान लहान कन्या असतात त्यांची पूजा आपण करायची असते आणि त्यांना खीर पुरी चणा शिरा असा प्रसाद करून आपण त्यांना जेव घालायचं असतं। तर 9 कन्या आपण जेव घालायच्या असतात आणि एक भैरव म्हणून एक मुलगा आपण जेव घालायचा असतो। तर संध्याकाळी 6 वाजता आम्ही आज कन्यापूजन करणार आहोत आणि चणापुरी आणि शिऱ्याचा नैवेद्य आम्ही करणार आहोत। तर आता आज आपल्याला देवीला नैवेद्य दाखवायचा आहे फळाचा। तर आज खीरपुरीचाही नैवेद्य देवीला चालत असतो, पण आज मी एक फळ ठेवणार आहे फक्त। आणि आता देवीला माळ घालून घेते। तर यावर्षी 10 दिवस नवरात्री आल्यामुळे एक माळ कशाची घालावी हा प्रश्न, पण जी तिसरी माळ होती ती 2 दिवस आली होती। चंद्रघंटा देवीची पूजा आपण 2 दिवस केलेली आहे। तर आज आपण महागौरीची पूजा करतोय। तर चला आता मी घटाला माळ करून घेते आणि मग आपण करूया देवीची आरती। तर संध्याकाळी कन्यापूजन तुम्हाला नक्की दाखवीन। तर सर्वांनी छान असं कन्यापूजन केलं पाहिजे, कन्यांचे पाय धुवून आणि त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने आपण टिकल्या, नख पॉलिश किंवा मेहंदी हे सर्व गिफ्ट देऊन आणि त्यांना खुश केलं पाहिजे। तर या कन्यापूजन केल्याने आपल्या घरामध्ये देवीचा वास सतत राहतो। तर आपण हे आज कन्यापूजन करूया। तर संध्याकाळी नक्की तुम्हाला मी दाखवीन कन्यापूजन। तर आता मी घटाला माळ करून घेते। तर हे नवरात्रीचे 9 दिवस खूप छान असे जात असतात आणि सर्व घरात असा आनंद असतो। देवीची सेवा करता करता आपल्याला कोणत्या गोष्टीला वेळही मिळत नाही। तर आज छान असा दिवस उगवलेला आहे। काल खूप असं पाऊस झाल्यामुळे ना सगळीकडे पाणी पाणी झालं होतं, पण आज मस्त असा दिवस उगवलाय, सूर्य पण आज उगवलाय। तर आजचा दिवस खूप आनंदी आणि सुंदर असा आहे। जय देवी जय गौरी माते, प्रेम भावे मी आरती गाते। जय देवी तुझे स्मरण सर्व कल्याणकारी, ऋषीमुनी वर्णिती महिमा पुराणी। आनंदाचा ठेवा असे तुझ्या चरणी, जय देवी जय गौरी माते। जय देवी जय देवी जय गौरी माते, प्रेम भावे मी आरती गाते। जय देवी तुझे नाम जे घेतील सदैव, संकटे तयांची होतील दूर। मनोकामना सर्व होतील पूर्ण,